नमस्कार, मी आहे अदिती पाटील. मी आहे टॅरो कार्ड रीडर, हीलर आणि हिप्नोथेरपिस्ट. तर अनेकदा लोक पुन्हा पुन्हा तोच क्वेश्चन विचारतात की टॅरो कार्ड खरंच वर्क करतात का आणि एक्झॅक्टली ते कसे वर्क करतात. कुंडलीसारखं तर नाही आहे त्यामध्ये. तर एक्झॅक्टली काय केलं जातं, तर टॅरो कार्ड स्प्रेड केले जातात आणि ते स्प्रेड जेव्हा केले जातात तेव्हा तुमचं नाव तुम्हाला जेव्हा विचारलं जातं किंवा तुमचा ऑरा त्या कार्डशी कनेक्ट केला जातो आणि हे कार्ड फक्त डिव्हिनेशन टूल्स आहेत. पण त्या कार्डसोबत जो टॅरो रीडर असतो, जी पण व्यक्ती टॅरो रीडर असते, त्यांनी अनेक वर्ष साधना केलेली असते किंवा मेडिटेट केलेलं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः टॅरो कार्ड तुम्हाला शिकायचे आहेत किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं की टॅरो कार्ड आता मी शिकलो थेरॉटिकली, पण आता मला तेवढं इंट्युशन येत नाही आहे, तर काय करायचं आहे. तर जे पण कार्ड्स तुम्ही यूज करत असाल तर ह्या कार्ड्सला एक तर कवर्ड ठेवणं महत्त्वाचं आहे. ओपन तुम्ही डायरेक्ट ठेवत नाही. तर अशा पोटलीमध्ये किंवा असे बॉक्सेस मिळतात, अशा बॉक्समध्ये तुम्ही टॅरो कार्ड्सला ठेवू शकता. आणि युजली इंट्युशन थर्ड आयचा जो कलर आहे तो इंडिगो कलर आहे किंवा नेव्ही ब्लू कलर पण वापरतात. तर अशा कलरच्या वेल्वेटच्या बॅगमध्ये ठेवतात, वेल्वेटच्या कापडात गुंडाळून ठेवतात. किंवा मग हे जे बॉक्सेस आहे याच्यात रेडच्या ऐवजी वेल्वेट तुम्ही व्हायलेट कलर किंवा इंडिगो कलरचं वापरायला पाहिजे. तर आता हे जे कार्ड्स आहेत हे असे तुम्ही ठेवायचे. आणि आता या कार्डसोबत मेडिटेट करणं गरजेचं आहे. किंवा काही लोक काय करतात की सुरुवातीला जेव्हा कार्ड्स शिकलेत तुम्ही, हे पर्टिक्युलर कार्ड्स फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकलेत, या कार्डसोबत आपला ऑरा कनेक्ट होण्यासाठी, म्हणजे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कनेक्ट होण्यासाठी सोबत उशीपाशी हे कार्ड ते घेऊन झोपतात. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं ड्रीम वर्ल्ड, आपलं जे पण आहेत ना, हे सगळे कनेक्ट होतात याच्याशी. मन कनेक्ट होतं कार्ड्ससोबत. आणि मग आता कार्ड्सला जेव्हा तुम्ही विचारतात प्रश्न, तेव्हा जास्त ॲक्युरेट आन्सर्स तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही जेव्हा कार्डशी कनेक्टेड नाही आहात तर तुम्हाला तितके ॲक्युरेट आन्सर्स मिळणार नाही आणि तुमचं इंट्युशन काम करणार नाही. तर आता इथे बॅलन्स साधायची गरज आहे असं आलेलं आहे. व्हॉट यू गिव्ह इज इक्वल टू रिसीव्ह. सो गिव्ह आणि रिसीव्ह इक्वल असले पाहिजे असा त्याचा अर्थ आलेला आहे. सो या कार्ड्सचे थेरॉटिकल मिनिंग लर्न करू नका असे खूप सारे टॅरो कार्ड रीडर्स सांगतात. पण मग नुसतंच इंट्युशनच्या भरोसे बसून तुम्ही हे कार्ड रँडमली काढणार आणि मग बघितल्यावर कधी कधी चित्र, रंग, ह्याच्यामध्ये जे चित्र आहेत, रंग आहेत, त्याच्यात जे सिम्बॉलिक प्राणी आहेत, स्पिरिट गाईड्स आहेत, त्याचे अर्थ थेरॉटिकली जर तुम्हाला माहीत नसतील, तुम्ही जर डेप्थमध्ये अभ्यास करणार नाही, तर तुमचा इंट्युशन पण कसं येईल तुम्हाला. म्हणजे इंट्युशन येईल कदाचित, तुम्हाला फील होईल, वाईब्स फील होतील, पण तुम्हाला डिलिव्हर करताना, तर एक्सप्रेस करताना तर भाषा बोलावी लागणार आहे ना, लँग्वेज बोलावी लागणार आहे. ज्याच्यामध्ये दिसलेले जे काही सिम्बॉलिक मिनिंग्स आहेत ते जर तुम्हाला थेरॉटिकली माहीत असतील, साधा एखादा पक्षी दिसतोय, प्राणी दिसतोय किंवा उंदीर आहे किंवा असं काही आहे, तर त्याचा काय अर्थ आहे हे डिटेलमध्ये जर तुम्ही अभ्यास केलेला असेल. म्हणजे खूप सारे टॅरो कार्ड रीडर सांगतात ना की फक्त इंट्युशन डेव्हलप करा. अरे पण तुमची भाषा प्रगल्भ असणं पण तर महत्त्वाचं आहे. तुम्ही समोरच्याला म्हणजे काय अरेरावीच्या भाषेमध्ये किंवा अगदी गुंडागर्दीच्या भाषेमध्ये तर नाही बोलणार आहे ना. म्हणजे तुमची भाषा ही खूप, तुमचं वाचन असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग शिकले आणि आता तुम्ही काहीही बोलाल. तुम्ही कशी भाषा वापरतात आहे, तुम्ही काय बोलतात आहे, तुमचा जो भगवद्गीतेचा पण अभ्यास असेल, तुम्ही जितकं डेप्थमध्ये अभ्यास कराल ना, तितके तुम्ही जेव्हा कार्ड्स काढाल तुम्हाला ना कळेल की अच्छा हे कार्ड ना, या कार्डचं जे मिनिंग आहे ॲक्च्युअल, म्हणजे जे थेरॉटिकल मिनिंग आहे ते भगवद्गीतेमधल्या या श्लोकाशी ना मॅच होतं आहे. असं तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करत जाल ना, तर तुम्हाला एक एक गोष्ट कळायला लागेल. किंवा तुम्ही जे काही ग्रंथ वाचलेले असतील आत्तापर्यंत, जी काही पुस्तकांचं वाचन केलेलं असेल, त्या वाचनामधून जी थिअरी तुमच्या समोर आली किंवा एक कन्सेप्ट समोर आला आहे, तो भगवद्गीतेतल्या श्लोकाशी, टॅरो कार्ड्समधल्या कार्डशी, मग आता या डेकमधलं कार्ड आणि ओशो डेकमधलं कार्ड यांच्यामध्ये कोणतं सिमिलॅरिटी आहे. म्हणजे आता हे जर कार्ड मी काढलं आहे तर या कार्डचं इक्विव्हॅलंट कार्ड या डेकमध्ये कोणतं आहे, असा अभ्यास तुम्ही स्वतः बसून जर केला, म्हणजे ॲज अ बिगिनर ठीक आहे, तुम्ही इंट्युशनच्या भरोसे करू शकताय काम. या कार्डशी कनेक्ट होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण या कार्ड्सचे मिनिंगच तुम्ही पाठ करू नका आणि काहीच जाणून घेण्याची गरज नाही आहे, याला अर्थ नाही आहे.
जर तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट पटला असेल, आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अजून काही क्वेरीज, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.